नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त अशी गोष्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच विक्रांत आणि त्याचबरोबर तनिषा हे दोघंसुद्धा एकमेकांच्या विरोधात डाव खेळत आहेत. विक्रांतचं असं म्हणणं आहे की इंद्रा आणि त्याचबरोबर राणी या अख्ख्या माळी कुटुंबाला मला उद्ध्वस्त करायचं आहे आणि एकदा का माझं काम झालं की मग मात्र मी ह्या तनिषाचा सुद्धा बँड वाजवणार आहे. तर इकडे तनिषाने ठरवले की या विक्रांतकडे आता पुरावा आहे, त्यामुळं त्याला उद्ध्वस्त करायचं आणि त्याच्याकडचा पुरावा मला मिळवायचा आहे असं त्याच्या डोक्यात आहे. कारण त्याच्याकडे जो पुरावा आहे तो जर का इंद्रा आणि राणीला मिळाला तर माझ्यासाठी गोष्टी खूप अवघड होणार आहेत, त्यामुळं तो व्हिडिओ मला मिळवणं गरजेचं आहे असा विचार आता विक्रांतच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे तनिषा आता महाडिकांच्या घरी आलेली असते आणि तनिषा इकडे राणीला सांगत असते की राणी, तुला इंद्राने काही सांगितलं नाही आहे का? तेव्हा राणी म्हणत असते, म्हणजे काय झालं? तेव्हा तनिषा म्हणते की नाही, बघ ना तू त्याचा टी शर्ट बघ, त्याचबरोबर तुझा रेड कलरचा ड्रेस बघ, तू तर इस्त्री करून कपाटात ठेवलेला होता ना व्यवस्थित, मग अचानक काय झालं त्याचं, बघितलंयस का तू? असं असं तिला विचारत असते. तेव्हा राणी म्हणते, काय झालं नक्की? तेव्हा तनिषा म्हणते, बघ एकदा चेक करून तर बघ. तेव्हा राणी म्हणते की चालेल, मी पाहते असं राणी इकडे तनिषाला सांगते. आणि मग राणी जेव्हा येते रूममध्ये, तो कपाटातला ड्रेस त्याचबरोबर इंद्राचा टी शर्ट हे सगळं काढून पाहते तर त्याच्यावरती लिपस्टिकचा डाग असतो. आणि मग आता राणी जाम भडकते. ती इंद्राला प्रश्न विचारू लागते की सर, हे सगळं काय आहे? असं काय घडलेलं आहे की तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवले? तुमच्या टी शर्टवर हा लिपस्टिकचा डाग कुठून आला आहे? असे प्रश्न आता राणी इंद्राला विचारत असते. तेव्हा मात्र इंद्रा शांतच राहतो. तो एकतर घाबरलेला आहे, त्याला कळतच नाहीये, तो एका गिल्टमध्ये की आपण राणीला फसवलंय, आपण राणीला एवढं फसवायला नको होतं आणि आपल्याकडून चूक झाली. या सगळ्या गोष्टी इकडे त्याला आठवत असतात आणि तेव्हा मात्र तो म्हणतो की नाही, मला काही करून या सगळ्या गोष्टींचा विचार करावाच लागणार आहे. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे राणीने हा जाब विचारलेला असतो, पण इंद्राला वाटत असतं की राणीला तनिषाने सगळं सांगितलंय आणि म्हणूनच तनिषामुळेच राणी मला हे सगळं विचारत आहे असं तिला वाटत असतं. आणि तेव्हा मात्र इंद्रा घाबरलेला आहे. राणी म्हणत असते, काय झालं इंद्रा सर? तेव्हा इंद्रा म्हणतो, नाही काही नाही. तेव्हा राणी म्हणते, बोलायचे का काही? तेव्हा तरीही तो सांगू लागतो की नाही, नाही माहिती मला. आणि मग मात्र इकडे इंद्रा तिला वारंवार विचारतो आणि इंद्राला राणी वारंवार विचारते काय झालं, पण इंद्रा मात्र सांगत नसतो. तेव्हा राणी म्हणते, ओ असं काय करताय सर, सांगा ना काय झालंय, नक्की प्रॉब्लेम काय आहे? त्याच वेळी इकडे इंद्रा शांत बसलेला असतो. तो बेडवरती जाऊन बसतो आणि मग राणी म्हणत असते की मला ना खरंच कळत नाही आहे की काय करायचं आहे. आणि त्याच वेळेस इकडे राणी म्हणत असते की असं काहीतरी घडलेलं आहे की तुम्ही वारंवार माझ्यापासून गोष्टी लपवून ठेवत आहात. नक्की मला कळलं पाहिजे की काय झालंय. त्यावरती इकडे राणी म्हणते की मला सांगा तुम्ही, असं नका करू, कारण मी प्रत्येक वेळेस तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याच वेळेस इंद्रा म्हणतो की नाही, तसं काही झालेलंच नाही तर मी काय सांगणार आहे. तेव्हा राणी शांत होते. राणी म्हणते, ठीक आहे, जर यांना काही सांगायचं नसेल तर नको विचारायला, जेव्हा त्यांना वाटेल ना तेव्हा ते स्वतःहून मला सांगतील असं राणीच्या डोक्यात आलेलं असतं. आणि राणी शांत होते. इंद्रा म्हणत असतो की आता चला, आता तरी ही नॉर्मल झाली, पुढं बघूया. हा विचार इकडे इंद्राच्या डोक्यात सुरू झालेला असतो. राणी मात्र म्हणत असते की नाही, काहीतरी असं घडलेलं आहे की ज्यामुळं सर म्हणजेच इंद्रजीत एवढे टेन्शनमध्ये आहेत. अशी कोणती गोष्ट घडली की ती मला शोधावीच लागणार आहे. हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि मग मात्र राणी म्हणते की मला विचार करावा लागणार आहे, कशामुळे इंद्रजीत असे वागत आहेत, नक्की काय प्रॉब्लेम आहे. या गोष्टींचा विचार राणीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. त्यानंतर इंद्राला एक टेन्शन असतं की मी कसं सांगणार आहे, आणि जर हे राणीला कळलं तर राणी मला सोडून जाईल, मी राणीशिवाय नाही जगू शकत आहे. त्यामुळं इंद्रा हे सगळं सांगायला घाबरत असतो. इंद्राला असं वाटत असतं की नाही, आता जर का मी तिला काही सांगितलं तर तिला सगळ्या गोष्टी कळतील आणि ती मला सोडून जाईल, तिने मला सोडून जायला नको आहे. पण इंद्राच्या डोक्यावर एक टांगती तलवार आहे. प्रत्येक वेळेस त्याला असं वाटत असतं की तनिषा आली आणि तनिषाने काहीतरी सांगितलं,
तनिषानेच राणीला फोन केला आणि जे घडलंय ते सगळं सांगितलं. अशी भीती इंद्राच्या डोक्या मनात वारंवार असते. इकडे राणी इंद्राला मिठी मारते आणि त्याला म्हणू लागते की मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. तेव्हा इंद्रा म्हणतो काय झालं? तेव्हा राणी म्हणते तुम्हाला माहिती आहे का, या जगामध्ये सगळ्यात सेफ जागा माझ्यासाठी कोणती आहे? तेव्हा इंद्रा म्हणतो कोणती? मला कसं कळणार ना, कारण इंद्राचं एवढं राणीकडे लक्षच नसतं. राणीचं बोलणं वागणं ह्याच्याबद्दल त्याला काहीच वाटत नाही, कारण तो ऑलरेडी टेन्शनमध्ये असतो. मी राणीला फसवले, मी या सगळ्यातून कसं बाहेर पडणार आहे, याच गोष्टीने त्याला खरं तर ग्रासलेलं असतं. आणि मग मात्र इकडे राणी म्हणत असते की काय झालं, तुम्ही एवढा कसला विचार करताय? त्यावेळेस इंद्रा म्हणतो की नाही, तो विचार नाही आहे, पण मला कळत नाही आहे की मी काय करू. असं बोलणं सुरू झालेलं असतं. इकडे विक्रांत तनिषाला भेटायला आलेला असतो आणि तनिषाला म्हणतो की काही झालं तरीही आपलं जे काही ठरलेलं आहे ते अजिबात थांबवायचं नाही. मला इंद्रा आणि राणी या दोघांना उद्ध्वस्त करायचं आहे, अख्ख्या कुटुंबाला उद्ध्वस्त करायचं आहे. मी खूप वेळेस प्लॅन केले, पण माझे प्लॅन फेल होत होते. आणि आज तू प्लॅन केलेला आहेस, तुझा प्लॅन वर्क झालेला आहे आणि या सगळ्या गोष्टी खरंच अगदी मनाप्रमाणे घडलेल्या आहेत. कारण नेमकी राणी तिथं नव्हती आणि या गोष्टी आपल्याला जशा हव्या होत्या तशा घडत गेलेल्या आहेत असं सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र तनिषा म्हणते की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, पण मला माझा इंद्र हवा आहे, त्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकते असं तनिषा त्याला सांगत असते. आता विक्रांतला काय फरक पडतो, इंद्रा आणि राणीचा संसार मोडला तर, जाई नका घेऊन गेले तर, असं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. त्यानंतर इकडे इंद्रा पुन्हा टेन्शनमध्ये आहे. राणी तिथे येते. इंद्राला म्हणते काय झालं इंद्रजित, म्हणजे एवढं कसलं टेन्शन आहे, तुम्ही कसल्या टेन्शनमध्ये असता, मला कळेल का? कारण मी तुम्हाला प्रत्येक वेळेस विचारण्याचा प्रयत्न करते, पण तुम्ही मला काहीच सांगत नाही आहे. मला कळू तरी द्या काय झालं ते आणि कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, तुम्हाला एवढा त्रास का होतोय, असं म्हणत ती विचारत असते. आणि तेव्हा मात्र इंद्रा शांतच असतो. इंद्रा काहीच बोलत नाही आहे. इंद्रा म्हणतो की नाही राणी, तसं काही नाही आहे. तेव्हा राणी म्हणते असं कसं म्हणता तुम्ही, अशी कोणती तरी गोष्ट आहे की ज्यामुळं तुम्ही एवढे अस्वस्थ असता आणि ती गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे, पण तुम्हाला ती सांगता येत नाही, म्हणून तुम्हाला जास्त त्रास होतो, असं इकडं राणी इंद्राला सांगत असते. इंद्रा म्हणतो की नाही तसं काही नाही, ऑफिसमधलं सुरू आहे गं, एकतर एवढं लोन आहे आपल्यावरती आणि ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं थोडं अवघड जातं आहे ना, म्हणून बाकी काही नाही आहे. तेव्हा राणी म्हणते अहो असं काय करताय, आपण अख्खं कुटुंब एकत्र आहोत, तुम्ही नका काळजी करू, असं राणी इंद्राला सांगत असते. आणि तेव्हा मात्र इंद्रा म्हणतो की ठीक आहे चल, मला ऑफिसला जायचं आहे, मी निघतो, असं म्हणत आता इंद्रा फॅक्टरीत जायला निघत असतो. कारण त्याला माहिती आहे की तनिषा बाहेर येऊन थांबलेली आहे आणि मी जर आत्ता बाहेर गेलो नाही तर तनिषा वेगळाच गोंधळ घालायला सुरुवात करेल आणि सगळं अवघड होऊन बसेल, असं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि म्हणून तो तसाच बाहेर येतो. नाश्ता वगैरे काहीच करत नाही. तनिषाचं पुन्हा त्याच्या मागे सुरू होतं की इंद्रा खरंच काल आपल्यात ते घडायला नको होतं, पण जे घडलं ते घडलं. तेव्हा इंद्रा म्हणत असतो तनिषा बास, काय चाललंय तुझं, एकतर आपण ड्रिंक केलेलं होतं आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि मी मॅरिड आहे, माझ्या मनात वारंवार गिल्ट आहे, मला कळतच नाही आहे की हे सगळं काय होतं आहे. कारण काहीही झालं तरीही मला या सगळ्या गोष्टी पटतच नाही आहेत. मी माझ्या घरातल्यांना फसवतोय, मी माझ्या बायकोला फसवतोय. तेव्हा तनिषा म्हणते पण तू स्वतःहून कुठं फसवतोयस, तुझ्याकडून नकळतपणे घडले ना. तेव्हा तो म्हणतो की बरं मी आउट ऑफ कंट्रोल होतो ना, मग तुझं काय होतं, तू कशी होतीस, तू का स्वतःला वाचवू शकलेली नाही आहे, तू का स्वतःला सावरू शकलेली नाही आहे, या सगळ्या गोष्टी सांग मला. मला कळलं पाहिजे की तू सावरायला हवं होतं ना स्वतःला आणि मलाही थांबवायला हवं होतं. तेव्हा ती म्हणते तुझा तो स्पर्श मी कसा थांबवू शकेल. आता इकडे राणी त्याचबरोबर आबा मालती बोलत असतात, म्हणत असतात की काय झालं इंद्राच्या बाबतीत, इंद्र असं का वागतो. तेव्हा मात्र इकडे त्यांना लगेचच राणी म्हणत असते की नाही माहिती, पण त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना खूप टेन्शन आहे ना, तर त्या टेन्शनमुळे हे सगळं होतं आहे. तेव्हा इकडे राणीने या सगळ्या गोष्टी सांगितल्यावर आबा म्हणत असतात की पण अगं टेन्शन काय आज पहिल्यांदा आलं आहे का, टेन्शन तर नेहमीच असतं ना इंद्राला, आणि आता जेव्हापासून एवढं लोन वगैरे ह्या सगळ्या झालेल्या आहेत गोष्टी, त्यामुळे तर तो टेन्शनमध्येच आहे. इकडे विक्रांतने ठरवलेलं असतं की ह्या
हिचा बँड वाजवायचा, कारण हा पुरावा आपण जर इंद्र आणि राणीला दाखवला तर आपला डबल फायदा होणार आहे, असं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे तनिषा एका वेगळ्याच गोष्टीचा विचार करत असते आणि तनिषा म्हणत असते की नाही, मी तो विक्रांतकडून व्हिडिओ बघितला होता. मी राणीला आणि इंद्राला माझ्या जाळ्यात अडकवण्यासाठी काहीही करू शकते. जर का तो व्हिडिओ मला मिळाला तर गोष्टी किती सोप्या होतील, असं तिच्या डोक्यात चाललेलं असतं. आणि त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे तनिषा आता मोबाईलमधला तो व्हिडिओ मिळवण्यासाठी गुंडांचा वापर करते. म्हणजेच तिने गुंडांना फोन करते आणि गुंडांना सांगते की मी एक गोष्ट सांगत आहे, त्या व्यक्तीला मारायचं, थोडंफार, जास्त मारायची गरज नाही आहे, आणि त्या व्यक्तीच्या हातात असलेला तो मोबाईल घ्यायचा आणि तो मोबाईल घेऊन यायचा, असं तिनं सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे तनिषाने हा जो काही डाव आखलेला आहे त्यावरून स्पष्ट होत असतं की तनिषा याच्यामध्ये अडकत जाणार आहे. इकडे राणी इंद्रा सगळेजण एकत्र असतात आणि राणी आता निघालेली असते. तनिषा आता म्हणते की ह्या विक्रांतचा डाव खलास करून टाकायचा, याचा संपवून टाकायचा. जर याच्याकडे पुरावाच राहिला नाही तर काय होणार आहे. तर इकडे त्याचं सुरू झालेलं असतं, तिचं गुंडांना फोन केलेला असतो आणि ते म्हणते की एकमेव अशी गोष्ट आहे जी माझ्या विरोधात घडली, त्यामुळं तो व्हिडिओ मला मिळवणं गरजेचं आहे, असा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि मग विक्रांत निघालेला असतो त्यावेळेस तिने गुंडांना कळवते आणि गुंड विक्रांतला मारायला आलेले असतात. गुंड विक्रांतकडून वारंवार त्याचा फोन घेण्याचा प्रयत्न करत असतात, पण विक्रांत मात्र त्यांना पुरून ओरत असतो. पण अशी वेळ येते की त्यांनी काट्या कुऱ्हाडी आणलेले असतात आणि त्याच वेळी तिथे हातामध्ये दांडकं घेऊन विक्रांतचं रक्षण करण्यासाठी राणी पोचलेली असते. म्हणजे एवढं सगळं होऊनही राणीने जो काही तिथे विचार केलाय, म्हणजे विक्रांतच्या बाबतीत तिनं चुकीचा विचार केलाय असं मी म्हणणार नाही. विक्रांतचा जीव तिनं वाचवलेला आहे आणि त्या गुंडांची धुलाई केलेली आहे. हे पाहता क्षणी विक्रांतला धक्का बसतो, पण त्याच वेळी झाडाच्या आड लपून बसलेल्या तनिषाने जेव्हा हे पाहिलेलं असतं तेव्हा तिला कळतच नाहीये की एवढ्या गुंडांना तिने एकटीनं कसं काय मारलं असेल, हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि इकडे आता विक्रांतला परिस्थितीची, त्याचबरोबर उपकारांची जाणीव राहील का, कारण त्या सगळ्यामधून तनिषाने त्याला वाचवलेलं आहे, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.